मिरचीला म्हणतात भावनगरी मिरची, कोणी पद्मजा पण म्हणतं. तर बरीच नावं आहेत. आपल्याकडे जसा देश तसा वेश म्हणतात, त्याच पद्धतीने नावंसुद्धा बदलली जातात. तर ही घेतली मी 125 ग्रॅम मिरची घेतलेली आहे आणि तिला स्वच्छ धुवून आपल्याला कापून घ्यायची आहे. तर बोटाच्या कांड्या एवढे मी एक तुकडे करून घेतलेले आहेत आणि मीडियम साईजचे 2 टोमॅटोसुद्धा घेतलेले आहेत. चला तर आपण याचा मसाला तयार करून घेतो. अगदी छोटा चमचा लागणार आहे आपल्याला आणि त्याच छोट्या चमचा मापाने आपल्याला 2 चमचे धणे घ्यायचे, 1 चमचा जिरे घ्यायचे, 1 चमचा बडीशेप आणि थोडंसं मेथीदाणा म्हणजे 10 ते 12. मेथीदाणा आपल्याला जास्त घालायचा नाही आणि ते वाटून घ्यायचं आहे. मसाला वाटून झाल्यानंतर आपल्याला त्याच भांड्यात टोमॅटोसुद्धा वाटून घ्यायचे. इथं आपण ठेचलेला 10-12 पाकळ्या लसूण घेतला, चिंच भिजत घातली, एकदम 2 ते 3 बुटकं मी चिंचेची सुद्धा घेतलेली आहेत आणि ते भिजवून घेतली. चला गॅसवर कढई ठेवली, 4-5 चमचे तेल घातले आणि 1 सपाट चमचा मोहरी घातली. मोहरी तडतरल्यानंतर आपल्याला घालायचा आहे ठेचलेला लसूण. तो अगदी चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचा आहे, पण करपवायचा नाही. लसणाला थोडासा कलर आला की आपण टाकून घेणार आहोत आपण तयार केलेला मसाला, कारण तो मसाला आपण पहिला त्याचे साहित्य भाजून घेतलेले नव्हते, म्हणून आपण भाजून घ्यायचे थोडंसं. त्याच्यानंतर हिंग आणि हळद टाकायची. हळद अगदी छोटा पाव चमचा टाकला आणि हिंगसुद्धा तेवढाच टाकला आणि ते आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. फार जास्त भाजू नका किंवा करपवू नका. आता टाकायचे आपण वाटलेला टोमॅटो. हे 2 टोमॅटो आहेत वाटलेले आणि ते आपल्याला अगदी चांगल्या मिडियम गॅसवर भाजून किंवा परतून म्हणूया आपण घ्यायचं आहे. हे पहा मस्त आपला टोमॅटो परतत आलेला आहे. खूप सुंदर लागते मिरची. एकदा तुम्ही नक्की करा आणि डब्याला केली तर चालेल, कारण पटकन होती ही मिरची आणि लागते सुद्धा टेस्टी. तर चला ही मिरची आपण टाकून घेऊया. याच्यात मी काही देठसुद्धा टाकलेले आहेत, कारण छान दिसतं देठामुळं. तर आता चवीप्रमाणे मीठ घालायचे. मीठ मात्र अगदी व्यवस्थित घाला, कारण मीठ व्यवस्थित पडल्यानंतर या मिरचीचा स्वाद अगदी लोणच्यासारखाच जवळजवळ लागतो. खूप सुंदर लागते मिरची. तर चला आता आपल्याला याच्यात टाकायचं आहे चिंचेचं पाणी. अगदी थोडंच केलं मी, जास्त केलेलं नाही चिंचेचं पाणी. आणि हे पहा चिंचेचं पाणी घातल्यानंतर सुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थितरित्या परतून घ्यायचं आहे. मिरची आणि मसाला अगदी एकजीव झालेला आहे. आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहे. झाकण ठेवून आपल्याला ही अगदी 2 मिनिटाच्या आत किंवा 2 मिनिटमध्ये मिरची तयार होते. आणि मी गॅस फुल नाही ठेवलेला, मीडियम गॅसवर 2 मिनिटात ही पहा आपली मिरची अगदी व्यवस्थित शिजलेली आहे. फार गाळ शिजवायची नाही, थोडी क्रंचीच राहू द्यायची आहे, त्याच्यामुळे खूप सुंदर लागते ही मिरची. तर ही माझ्या पद्धतीची पटकन होणारी मिरची